तुम्ही जर 25 ते 30 वयोगटातले असाल तर तुम्हाला या फायनान्शियल गोष्टी करणं गरजेचं आहे. तेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. बघा, प्रत्येकजण 20, 22, 25 नंतर थोडंसं अर्निंग करायला चालू करतो. त्याला एक इन्कम चालू होतं. मे बी काहीजण स्वतःचा व्यवसाय करत असतील किंवा काहीजण नोकरी करत असतील. परंतु जेव्हा तुम्ही 25 नंतर जेव्हा हे अर्निंग चालू करता, हे इन्कम येतं तुमच्याकडं, त्यावेळेस तुम्ही काही गोष्टी जर म्हणजे फायनान्शियली या डिसिजन जर घेतल्या तर तुमचं म्हणजे पुढचं जे नियोजन आहे किंवा पुढचं जे आर्थिक प्लॅनिंग्स आहे त्या व्यवस्थित होऊ शकतात. सगळ्यात सुरुवातीला काय होतं माहिती आहे का, तुम्ही नियोजन फार उशिरा करायला चालू करता, त्यामुळे अडचणी होतात. तर 25 ते 30 या रेंजमध्ये आपण कुठल्या फायनान्शियल नियोजन किंवा फायनान्शियल गोष्टी डिसिजन घेतल्या पाहिजेत की जेणेकरून आपण पुढे जाऊन आपल्याला एक चांगलं फायनान्शियली फिट होता येईल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण जेव्हा इन्कम येतं आपल्याला, तर त्याच्यातलं एक गोष्टीची सवय लावून ठेवा तुम्ही आत्ताच, जी की तुम्हाला रेग्युलर एक ठराविक अमाऊंट सेविंग करण्यासाठी बाजूला काढायची, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बाजूला काढायची. भले तुमचा पगार पुरत नसेल, 30,000 असेल, 20,000 असेल, 25,000 असेल किंवा तुम्हाला चांगलं पॅकेजही असेल, तर तुम्हाला त्या पॅकेजच्या किंवा त्या अमाऊंटच्या तुमच्या येणाऱ्या मंथली इन्कमच्या एक 20% रक्कम ही सुरुवातीपासूनच तुम्हाला लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवायची आहे. त्यामुळे तुम्हाला काय होईल की तुमची जी ही सवय आहे, जी 25 वर्षाला लागलेली, ती तुम्हाला भले इन्कम कमी असेल, परंतु ती तुम्हाला एक चांगली डिसिप्लिन लागेल, एक सातत्य लागेल की तुम्हाला एक चांगली एक 20% म्हणजे इन केस आपल्याला जर 30,000 पगार असेल किंवा 20,000 पगार असेल, तर तुमचा 4,000 रुपये मंथली बाजूला ठेवणं गरजेचं आहे. मे बी बऱ्याच जणाला ते वाटणार नाही की आपल्याला हे इन्कम कमी आहे, मग कसं होईल. पण तू सवय जर तुम्ही आत्तापासून लावली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. आता ही जी 20% रक्कम आहे, ही कुठे ठेवायची किंवा कशी इन्व्हेस्टमेंट करायची, तर भरपूर ऑप्शन्स आहेत. त्यामुळं त्यासाठी तुम्हाला आजच्या डिजिटल युगात म्युच्युअल फंड्ससारखे चांगल्या चांगल्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, असेट आहेत, जे की तुम्हाला इक्विटी चांगल्या त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात किंवा ते इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्समध्ये तुमचे पैसे जाऊ शकतात. तर त्यासाठी तुम्ही ते 20% तुम्ही लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंटची डिसिप्लिन चालू करा. हां, भलेही तुम्हाला ते 20%ची रक्कम फार कमी वाटत असेल किंवा ते नसेलही फार जास्त, परंतु त्याचं जास्त भविष्यात तुम्हाला वाटणार नाही की हे फार कमी आहे. परंतु डिसिप्लिन महत्त्वाची आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाचं की आपले जी डिसिप्लिन आहे, आपण जे स्वतःला जी लावणारी सवय आहे, ती महत्त्वाची. त्यासाठी तुम्हाला ही 20% रक्कम, मग तुम्हाला त्यातली 10% तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाका. 10%मध्ये तुम्ही आणखीन दुसरा असेट क्लासमध्ये टाकू शकता, जसं काही गोल्डमध्ये असेल त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा बाकीचे जे कमोडिटी आहेत त्याच्यामध्ये टाकू शकता. परंतु ही सवय लावणं गरजेचं आहे. एकदा ही सवय लागल्यानंतर तुम्हाला मग हळूहळू या सवयीवर काम करायचं, या डिसिप्लिनवर काम करायचं आणि हा जो तुमचा घेतलेला डिसिजन आहे, हा लाईफमध्ये सगळ्यात बेस्ट डिसिजन ठरणार आहे. दुसरी गोष्ट आहे की एमर्जन्सी फंड तयार करा. तुम्हाला मे बी सुरुवातीच्या एजमध्ये वाटणार नाही की एमर्जन्सी फंडची गरज आहे, परंतु प्रत्येकाला एमर्जन्सी फंडची गरज असते. 6 महिने 8 महिने आपल्याला जर जॉब नसू शकतो, तर त्या केसमध्ये तुमचे ही जी पैसे आहेत ते पुढे कामाला येतील. तिसरी गोष्ट आहे की जर तुम्ही एजमध्ये कमी असाल, परंतु तुमचं पॅकेज किंवा इन्कम चांगला असेल, तर तुम्हाला टर्म लाईफ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे, जे की तुम्हाला फार स्वस्त एकदम मिळणार आहे. म्हणजे साधं जर 25 एजच्या कॅन्डिडेटला एक 5 लाखाचं जर पॅकेज असेल, तर त्या वार्षिक इन्कम असेल त्याचं, तर त्याला चांगल्यात चांगला 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स मिळू शकतो आणि तोही लाँग टर्मसाठी, त्याला भविष्यासाठी चांगला आणि फार कमी प्रीमियममध्ये. म्हणजे 1 कोटीचा प्रीमियम तुम्हाला 25 एजला फार तर फार इयरली 5 किंवा 7,000 रुपयापर्यंत जाईल. म्हणजे हे लाईफ लाँग तुमचा टर्म इन्शुरन्सचा किंवा हे जो प्रीमियम आहे तो ठरला जाईल. म्हणजे काय होईल, तुम्हाला भविष्यात कधीही इन्शुरन्ससाठी तुम्हाला बाकीची इन्व्हेस्टमेंट किंवा बाकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्याच्यासाठी लागणार नाही किंवा तुमची इन्शुरन्सच्या नावाखाली कोणी आणखीन जास्त तुमच्या पॉलिसीज काढून घेणार नाही. तर ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट तुम्ही करून घ्या. या 3 गोष्टी जर तुम्ही सुरुवातीच्या एजमध्ये केल्या, तर तुम्हाला भविष्यामध्ये याच्यावरच काम करून तुम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग करून तुमचे पैसे जमवू शकता आणि एक फायनान्शियली तुम्ही एक लिटरेट किंवा फायनान्शियल फिट लाईफ जगू शकता. थँक्यू.